हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 6वी गणित सर्व संच 36 आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, 15 जे प्रकरण आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म याच्यामध्ये थोडेसे त्रिकोण पाहून घ्या, म्हणजे आपल्याला सर्व संच सोडवताना प्रॉब्लेम येणार नाहीये. बघा, पहिला आहे त्रिकोणांचे प्रकार बाजूंवरून. आता त्रिकोणाचे प्रकार आता बाजूंवरून पडणार आहे. बघा, मी इथे मुद्दाम सगळ्या व्यवस्थित काढून ठेवल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे ए बी सी त्रिकोण दिलेला आहे. बघा, एक बाजू इथे ना, ह्या बाजू ज्या आहेत त्या इथे 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर सगळीकडे अंतर काय त्याचं समान आहे. समान याच्यामध्ये म्हणजे सम म्हणजे समान. भुज म्हणजे बाजू. भुज म्हणजे काय? बाजू. म्हणजे समान ज्या भुज असतात, समान जे असतात त्यांना समभुज त्रिकोण म्हणतात. आता समद्विभुज, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. बघा, इथे विषमभुज त्रिकोण. प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक बाजू ही वेगवेगळी असते, समान त्याच्यात काहीही नसतं, त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. बघा, इथे 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर हे अंतर आहे, वेगवेगळं आहे की नाही. इथे काय होतं, सगळीकडे 2-2 होतं म्हणजे समान होतं म्हणून समभुज. इकडे काय 2 सारखे आहेत, एक वेगळं आहे म्हणून त्याला म्हणायचं समद्विभुज. द्वि म्हणजे समान, दोन द्वि म्हणजे दोन. आणि इथे तीनही बाजू काय आहेत, वेगवेगळ्या आहेत म्हणून त्याला काय म्हणतात, विषमभुज त्रिकोण. हे झाले आपल्या बाजूंवरून प्रकार पडले. ठीक आहे. आता नंतर बघा, त्रिकोणाचे प्रकार कोनांवरून पडायचे. काय? कोनांवरून. आता हे तुम्ही आहे ना आधीही शिकलेला असाल. बघा, लघुकोन, काटकोन, विशाल कोन हे तर तुम्हाला माहितीच आहे. लघुकोन म्हणजेच काय? आता समजा हा माझा हात आहे. काय? हात आहे. हे सरळ तुम्हाला रेष दिसती. बघा, एक सरळ आहे, इथे दिसते का सरळ? ही सरळ आहे, ही सरळ अशी. त्यामुळे इथे जो कोन पडतो तो 90 अंशाचा असतो. किती? 90 अंशाचा. मग 90 म्हटलं की म्हणायचं काटकोन त्रिकोण आहे. मग 90 पेक्षा कमी, 90 पेक्षा कमी, बघा ही साईज कमी झाली की नाही, 90 पेक्षा कमी म्हणजेच त्याला आपण म्हणतो लघुकोन. लघु म्हणजे लहान. लघु म्हणजे काय? लहान. आता हा जो 90 कोण आहे तो मी तिकडे वाढवला की नाही? साईज दिसते की नाही तुम्हाला वाढवलेली? म्हणजे हा इथे कोण पडतो, इथे कोण पडलेला आहे त्याला आपण म्हणतो विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा, 90 पेक्षा मोठा. आणि लघुकोन म्हणजे 90 पेक्षा लहान, त्याला आपण लघुकोन म्हणतो. आणि काटकोनाचं माप एकच आहे, 90 अंश. तो काही बदलत नाही. ठीक आहे. बघूया सराव संच 36 कडे वळूया आपण. पहिला प्रश्न आहे, खालील आकृतींचे निरीक्षण करा, कोनांवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता मगाशी सांगितलं कोणाचे प्रकार, कोनांवरून सांगितले होतं. ठीक आहे. तर इथे बघा, हा जो PQR हा त्रिकोण आहे. बघा, सरळ रेष दिसते उभी, म्हणजेच कोणता? तर इथे आहे 90 अंशाचा कोन, त्यालाच म्हणतो आपण काटकोन. म्हणजेच त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. बघा, इथे आहे बघा XYZ. वायचे माप बघा 125 अंश दिलेला आहे. 125 म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे की नाही? म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विशाल कोन. विशाल कोन त्रिकोण. इथे बघा LMN. बघा, तीनही कोण तुम्हाला 90 पेक्षा कमी दिसतात आहे, म्हणजे 90 पेक्षा कमी आहे, लहान आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. चला पुढे बघूया दुसरा प्रश्न. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, बाजूंवरून होणाऱ्या त्रिकोणाचे प्रकार लिहा. आता बाजूंवरून होणारे आपल्या त्रिकोणाचे प्रकार लिहायचे, त्यासाठी बघा इथे त्यांनी रेषांचा वापर केलेला आहे. आपल्याला ह्या रेषा ओळखूनच आपल्याला काय करायचं, त्रिकोणाचे प्रकार लिहायचे. ठीक आहे. बघा, ABC त्रिकोण ABC मध्ये आता इथे सगळ्या बाजूला बघा एक रेषा आहे. काय आहे? एक रेषा. म्हणजे रेषा समान आहेत की नाही? समान म्हणजे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान आहेत की नाही? आता इथे बघा DE ही बाजू एक आहे, EF याच्यामध्ये 2 रेषा आहेत आणि DF याच्यामध्ये 3 रेषा आहेत, म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या आहेत.
ठीक आहे, इकडे 2, 3 आणि 1 म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण विषमभुज त्रिकोण. काय म्हणतो विषमभुज त्रिकोण. पुढे बघा इथे 2 बाजू आणि 2 रेषा दिलेल्या आहेत म्हणजेच दोन्ही बाजू काय आहेत समान आहेत पण 2 बाजू समान आहेत तेव्हा आपण म्हणतो समद्विभुज. द्वि म्हणजे 2 समद्विभुज त्रिकोण. कोणाला लिहून घ्यायचे तर पटकन लिहून घ्या. बघा प्रश्न तिसरा बघा ही आकृती दिली तुम्हाला. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. आता तो अविनाश काय आहे घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल आणि कारण सांगा. बघा अविनाशला जाण्यासाठी बघा AC हे एक त्याचा काय आहे मार्ग आहे आणि परत दुसरा मार्ग आहे AB कडून जायचं आणि BC कडे वळायचं म्हणजेच AB करून त्याला BC कडे जावं लागेल. आता मला सांगा हा मार्ग जरा मोठा वाटतो की नाही आपल्याला आणि बघता क्षणी हा मार्ग काय होतो सो छोटा वाटतोय. पण त्रिकोणाचा नियम आपल्याला काय सांगतोय बघा जसं आपल्याला इथे कळते म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी काय माहिती आहे 2 बाजूंची लांबी ही लांबींची बेरीज 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी असते. हा नियम सांगतो म्हणजेच त्याला AC हे अंतर काय पडेल सोपं पडेल आणि जवळ पडेल. आपल्याला कारण सांगायचं आता उत्तर मध्ये आपण लिहू शकतो. उत्तर मध्ये आपण लिहू बघा त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी असते. म्हणून लिहा म्हणून अविनाशला आता हा अविनाश आहे ना म्हणून लिहा अविनाशला AC या मार्गाने हा मार्ग त्याला काय शाळेत जाण्यासाठी कमी अंतर पडेल. AC या मार्गाने शाळेत जाण्यासाठी अंतर कमी पडेल. बघा चौथा प्रश्न आहे खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता बघा खाली त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत बघा इथे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर ह्या तिन्ही बाजू काय आहेत वेगवेगळ्या आहेत. तिन्ही बाजू वेगवेगळ्या म्हणजेच आपण म्हणतो विषमभुज त्रिकोण आहे. मग असं या हा म्हणा हा विषमभुज त्रिकोण आहे. बघा 3.4 3.4 2 बाजू समान आहेत 2 बाजू समान आहेत म्हणजेच ह्याला काय म्हणायचं हा समद्विभुज त्रिकोण आहे. तिसरा बघा 4.3 4.3 4.3 तिन्ही बाजू समान आहेत. तिन्ही बाजू समान म्हणजे काय म्हणजेच हा त्रिकोण हा समभुज त्रिकोण आहे. काय आहे समभुज तिन्ही बाजू समान समभुज त्रिकोण आहे. 3.7 सेंटीमीटर 3.4 आणि 4 सेंटीमीटर तिन्ही वेगवेगळे आहे म्हणजेच हा विषमभुज त्रिकोण आहे. काय आहे विषमभुज त्रिकोण आहे. चला आता 5व्या प्रश्नाकडे जाऊया आपण.
बघा पाचवा शेवटचा बघा, त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि कारण लिहा. बघा पहिला आहे 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. सर्वात पहिल्यांदा जो एकक लहान आहे 7 आणि त्याच्यानंतर आहे 8, या दोघांची करायची बेरीज. 7 आणि 8 यांची बेरीज होती 15 सेंटीमीटर. एकक आहे सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर लिहिली. तर या दोघांची बेरीज जर तिसरी बाजू दिली आहे ना तिच्यापेक्षा जर जास्त आली तर हा त्रिकोण काढता येईल, अन्यथा काढता येणार नाही. आता इथे 15 आली म्हणजे 17 पेक्षा 15 कमी आहे, म्हणून हा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. मग आपण कारण लिहायचंय त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणून लिहा कारण. कारण लिहा म्हणून कारण लिहा कारण त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा का आहे कमी आहे. का आहे कमी आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही. काढता येणार नाही. ठीक आहे. बघा 15 आली, 17 पेक्षा 15 कमी आहे म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही आपल्याला. चला आता कुठल्या एकक कमी आहे 7 आणि त्याच्यानंतर आहे 24. 7 आणि 24, 7 आणि 4 11, चला 31 सेंटीमीटर. आता बघा 25 आणि 31, 25 पेक्षा 31 मोठा आहे की नाही, म्हणजेच 31 मला दोघांची बेरीज 31 आली म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काढता येणार आहे. म्हणून कारण लिहा. कारण बघा हेच लिहायचं, फक्त कमीच्या जागी जास्त लिहायचं आणि नाहीच्या जागी काढता येणार असं लिहायचं आपल्याला. त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी आहे. आता मोठी आहे की नाही, मोठी आहे म्हणून हा त्रिकोण काढता येईल. म्हणून हा त्रिकोण काढता येईल. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तिसरा आहे, आता मी सगळं खोडलंय, फक्त इथं कमी आणि इथे काढताच्या पुढे खोडलंय म्हणजे तुम्हाला कळेल हे असंच लिहायचंय आपल्याला. बघा पहिल्या आता काय करणार आहे 6 कमीची संख्या आहे ती आणि तिच्या पुढची आहे 9, यांची बेरीज केली तर 15 सेंटीमीटर येते. 15 सेंटीमीटर 16 आहे म्हणजे 16 पेक्षा 15 का आहे लहान आहे, म्हणून इथे लांबीपेक्षा काय आहे ना तिसरी बाजू काय तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही. ठीक आहे. चला आता पुढे आहे 4.9 अधिक 8.4 यांची बेरीज बघा. 9 आणि 4 13, चला 1 9 आणि परत 4 13, दशांश चिन्ह एका घरानंतर म्हणून एका घरात म्हणजे 13.3 सेंटीमीटर आणि आपला आहे इथे 16.4 म्हणजे कमी पडते आपल्याला, म्हणून इथे हा कमी आहे आणि लांबी काय तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही. मग हा पाचवा बघा 15 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर 25, लहान कोण आहे 15 अधिक त्याच्या पुढे 20 म्हणजे 15 आणि 20 यांची बेरीज येते 35, म्हणजेच आपल्याला इथे 25 आहे म्हणजेच हा त्रिकोण आपल्याला काढता येणार आहे, म्हणून
त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येणार आहे. पुढे बघा 12 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर. लहान कोण आहे 12, दुसरी पण लहान 12 अधिक 12 24 सेंटीमीटर. म्हणजे इथे काय 16 म्हणजे 24 ही मोठी झाली, म्हणून लिहायचे त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा काय आहे जास्त आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येणार आहे किंवा काढता येईल. हे लिहा. आशा आहे तुम्हाला हा सराव संच नक्की कळला असेल. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आपण जर मला अभ्यासाविषयी प्रश्न विचारायचे तर नक्की विचारू शकता. मी त्याला तोही सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परत भेटूया पुढच्या वेळेपर्यंत. बाय.